विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. वेब सीरीज म्हणलं ना एक वेगळंच अट्रॅक्शन असतं. अरे मी पण तुमच्यासारखंच आहे. मी तुम्हाला सांगू का? फॅमिली मॅन. ओके. ही जेव्हा वेब सीरीज आली ना, रात्रभर जागून एक एपिसोड झाला की दुसरा मी स्वतःहून बघितले. घरातले सगळे झोपले होते, पण एक वेगळाच इंटरेस्ट त्यात आला होता. दुसरी गोष्ट अजून एक वेब सीरीज आहे. हिम्मत सिंग हे नाव होतं त्यातलं मेन कॅरेक्टरचं बहुतेक हां. स्पेशल ऑप्स असं काहीतरी नाव होतं. ती सुद्धा एक्स्ट्रा ऑर्डिनरी होती. आणि तुम्हाला आवडणारी वेब सीरीज कुठली? मिर्झापूर. त्यातल्या तुम्हाला गोष्टी माहितीच आहेत लक्षात घ्या. एक वेगळंच तुम्हाला मजा येते वेब सीरीज बघताना. मग तसं बाळांनो, तो जो इंटरेस्ट आहे, तो जो म्हणू ना आपण उत्सुकता आहे. आता मला पुढचा अभ्यास करायचा आहे, असं एखादी अभ्यासाची पण वेब सीरीज असेल तर बरं होईल ना बाळांनो? पण मी तुम्हाला आज तेच सांगणार आहे. फक्त तुम्ही इंटरेस्ट आणा. हां, तुमच्यात एक उत्सुकता असली पाहिजे, की मला करायचंय. रडगाणं नकोय आणि मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच आहे, की बऱ्याच मुलांचे मला मेसेज आलेत, बऱ्याच मुलांचे, की वायवा सीरीजमुळे एक वेगळाच कॉन्फिडन्स आलाय. मग आता तुम्हाला एवढं करायचंय, की वायवा सीरीजमध्ये 54 व्हिडिओज आहेत आणि शेवटच्या 50 पासूनचे पुढचे व्हिडिओज जे आहेत ना बाळांनो, त्यात मी होमवर्क देतोय तुम्हाला. त्यात प्रचंड अभ्यास होतोय. एका व्हिडिओत 8, 9 नाही 10-10 कन्सेप्ट सुद्धा तुमच्या क्लिअर होतायत आणि त्याची रिव्हिजन झाल्यामुळं तुमचा अभ्यास परफेक्ट होतोय. मग त्याचबरोबर आपल्या चॅनलवर बऱ्याचशा प्लेलिस्ट आहेत. त्या तुम्ही ॲज अ वेब सीरीज म्हणूनच बघा बाळांनो, मी तुम्हाला सांगतो. भरपूर आहेत, भरपूर आहेत. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. खूप आहेत. इंटिग्रेशनचे शॉर्टकट पहिल्यांदा बघून काढा. तुम्हाला इंटिग्रेशनची भीतीच राहणार नाही लक्षात घ्या. मग अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. बरं, सगळ्यात इम्पोर्टंट मी तुम्हाला सांगतो. चुकतंय कुठं आपलं, की आपण घेतोय टॅब, फोन, लॅपटॉप काय असेल ते पीसी म्हणूया आपण. YouTubeवर जातोय. वायवा सीरीज बघायला सुरुवात करतोय आपण. हां, नव्याचे 9 दिवस अशी एक मराठीतून म्हण आहे. म्हणजे हा उत्साह फार काळ टिकत नाही. 1-2 याचं रिझन का सांगतो. कारण वायवा 1ला जर 7,000 व्ह्यूज असतील, तर वायवा 2ला कमी का झाले? वायवा 3ला कमी का झाले? का तुमचा उत्साह कुठेतरी कमी होतोय. बाळांनो, मी प्रॅक्टिकली अनुभव घेऊन तुम्हाला सांगतोय किंवा सांगणार आहे किंवा सांगितलेलं आहे. सांगितलेलं आहे. कोणती गोष्ट? की वायवाचे 54 लेक्चर्स झालेत ना, सगळंच केमिस्ट्री त्यात कव्हर होतंय. होय, होय. आणि त्याचबरोबर ऑर्गॅनिक आपल्या रँकर्स कोर्सवरती ऑर्गॅनिकचे जर तुम्ही एक 40च्या आसपास व्हिडिओ कव्हर केले, ते पण आपण वायवामध्ये ऑर्गॅनिक कव्हर केलंय, न्यूमेरिकल्स कव्हर केलेत, इनऑर्गॅनिकचा पण बराचसा पार्ट कव्हर आहे त्याच्यामध्ये आणि प्रश्न असे घेतलेत, की जे परीक्षेत येतायत. सगळ्यात जास्त मला कुठलं आवडलंय माहितीये का? ग्लायकोसिडिक लिंकेज. अरे पटकन लक्षात राहिलंय. अमिनो ॲसिड्स हेही माझ्या पटकन लक्षात राहिलेत. मग मी तुमचा आता जास्त वेळ घेत नाही. तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा आणि सगळ्यात इम्पोर्टंट बाळांनो, सगळ्यात इम्पोर्टंट मी जस्ट तुम्हाला एक सांगतो, एक्झाम गोल हे जे ॲप्लिकेशन आहे, दी बेस्ट आहे. पण या ॲप्लिकेशनवर तुम्हाला जेव्हा पेपर सोडवायचा असेल, कुठलाही पेपर सोडवायचा असेल, मी तुम्हाला सांगतो त्याच्यावर पेपर पण आहेत, कोणता पण. तर कुठलाही पेपर तुम्हाला घ्यायचा असेल, तर तुम्ही टेक टेस्ट असं म्हणू शकता. तुम्हाला इच्छा आहे ना, फक्त केमिस्ट्री सोडवायचं आहे, तर फिजिक्स, मॅथ्स डिलीट करून टाका. फक्त केमिस्ट्री सोडवायचं आहे ना, स्टार टेस्ट म्हणा. ओके. लगेच प्रश्न येईल. काय? व्हॉल्यूम ऑफ 56 ग्रॅम ऑफ नायट्रोजन ॲट एस-टी-पी. सांगतो, डायनायट्रोजन. त्याचं मोलार मास 28 आहे. 28 आहे. मोलार मास 28 आहे. गिव्हन मास अपॉन मोलार मास करा. 56 ला 28 डिव्हाईड करा. 2 येणार आणि 1 मोल ऑफ एनी गॅस ॲट एस-टी-पी त्याचा व्हॉल्यूम 22.4 लिटर असतो. मग इथे 2 मोल आहेत. मग उत्तर येणार आहे 44.8. किती सिंपल क्वेशन आहे ना. जरा बघूया आपण. पण मी तुम्हाला काय सांगतो बघा, हा जो क्वेशन आहे, तो मी इनिशियली स्किप केला असता. हां, मला येतोय. मी त्याला मार्क केलं असतं आणि मी त्याला मार्क करून स्किप केलं असतं कारण ते न्यूमेरिकल आहे. कारण ते न्यूमेरिकल आहे. म्हणून मी क्वेशन नंबर 2 कडे जाणार. न्यूमेरिकल आहे, स्किप करतोय मी. हे ॲसिडिक ऑक्साईड कुठलं आहे असं विचारलंय. विचार करावा लागतोय. स्किप करणार मी. व्हॉट इस ऑक्सिडेशन नंबर सल्फर इन SO3 हे सोपं आहे. ऑक्सिडेशन नंबर काढायला सोपं आहे. मग मी हे सॉल्व्ह करणार. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो मायक्रो मॉलिक्युलर आठवत नाहीये. जाऊ दे, आठवत नाहीये, जाऊ दे. न्यूमेरिकल आहे, स्किप करा. पहिल्या 5 मिनिटात काही सोडवलंच नाही. नुसतं स्किप करा, स्किप करा. हेच महत्वाचं आहे. तुम्ही जर सोडवत बसला असता ना, तर ह्या न्यूमेरिकलला पहिल्या न्यूमेरिकलला तुम्ही वेळ लावत बसला असता लक्षात घ्या. हे बी मी स्किप करतोय. स्किप करतोय. ठीक आहे. हे बी मी स्किप करतोय. तुम्हाला असं वाटेल तुम्ही सगळं स्किपच करणार आहे और हे मोठं न्यूमेरिकल आहे. स्किप केलं लक्षात घ्या. सगळ्यात इम्पोर्टंट आता हे पॉलिमर मधले त्या ग्रीन केमिस्ट्री मधले युजेस आहे. सोप्पं आहे. तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं.
टोटल नंबर ऑफ युनिट सेल शेअर बाय ईच कॉर्नर. 8 आन्सर आहे. सोडवलं मी. नॉट ट्रू फॉर फिनॉल. राहू दे, मला नाही सोडवायचं. नाही सोडवायचं आता. हे न्यूमेरिकल आहे. नाही सोडवणार मी, लक्षात घ्या. हे पण न्यूमेरिकल आहे. नाही सोडवणार. आता तुम्हाला सांगतो. हे जे आहे ना, हे सोपं आहे. समजून घ्या. इथं इथं आपल्याला ऑक्सिडेशन नंबर काढायचा आहे. इथं काढायचं ऑक्सिडेशन नंबर आणि तो ऑक्सिडेशन नंबर किती चेंज होतोय, त्याच्यावर किती मोल. पण राहू दे, राहू दे. मी तुम्हाला सांगतो. सांगतो पॉलीॲक्रिलोनायट्राइल हे वूल सबस्टिट्यूट, त्याला ऑर्लॉन म्हणतात. ॲक्रिलॉन. मी या टाइपचे प्रश्न सोडवत गेलो. ऑर्डर विचारले. सेकंड ऑर्डर रिएक्शन. सेकंड ऑर्डर रिएक्शन बाळांनो, एक्झाम्पल्स पाठ करावे लागतील. हे आपल्या वायवामध्ये आपण घेतलेलं आहे. मॅक्सिमम नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स हे पण राहू दे. लिगँडची फील्ड स्ट्रेंथ विचारले. आता होतंय काय बघा. सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल ऑफ बोथ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि स्टेट फंक्शन. हा सोपा प्रश्न आहे. थेरॉटिक न्यूमेरिकल राहू दे. मी तुम्हाला सांगतो राहू दे. म्हणजे हे सोपं आहे. हे सोपं आहे. इन्स्टंटेनियस रेट दिलाय, रिएक्शन विचारले. जेव्हा एक्स ला मायनस साइन आहे, तो रिएक्टंट आहे. 2 ने डिवाइड केले. 2x कुठे आहे बघा. 2x इथं आहे. 2x इथं आणि इथं पण आहे. थांबा. y ला 2 न मल्टिप्लाय करायची काही गरज नाही. उत्तर मिळालं मला. उत्तर मिळालं. म्हणजे मला सांगायचं काय होतं, की इनिशियली तुम्ही क्वेश्चन स्किप करत जावा रे. तुम्हाला 50 पैकी 25 ते 30 च्या आसपास ईझी क्वेश्चन मिळतात. ज्याला 2 सेकंदात तुम्हाला उत्तर मिळतं. पण न्यूमेरिकल स्किप केलेत आपण. सोडून दिलेत असं नाहीये. पहिला ईझी क्वेश्चन सोडवा. 25 प्रश्न हे तुमचे एका मिनिटात सॉल्व्ह होतात. होय, 1 ते 2 मिनिटात. उत्तर लिहायला किती वेळ लागतो? क्लिक करायला किती वेळ लागतोय? मग 2 ते 3 नाही, 5 मिनिटात 25 प्रश्न सोडवले, कॉन्फिडन्स येतोय. मग न्यूमेरिकलला आरामात वेळ देता येईल. पण जर पहिलाच आपण गडबडीत न्यूमेरिकल करायला लागलो आणि एक जरी कॅल्क्युलेशन चुकलं न्यूमेरिकलचं, तर फिनिश तणाव येतो. पण डबल पुन्हा सोडवायचा प्रयत्न करतो. पुन्हा चुकतंय, पुन्हा डबल. त्या ट्रॅपमध्ये आपण अडकतो. मग माझी सूचना तुम्हाला कळाली, की मॉक टेस्ट सॉल्व्ह करत असताना हे एवढ्या गोष्टी करा. मग चला सुरुवात करा. नॉन स्टॉप व्हिडिओ बघायच्यात, लक्षात घ्या. तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर मी क्लिअरली सांगतो, ही सगळ्यात माझ्या आत्तापर्यंतची जास्त व्हिडिओ असणारी सीरीज आहे. 54 प्लस काउंटिंग, म्हणजे अजून व्हिडिओ देत राहणार आहे. आणि हे तुमच्या केमिस्ट्रीसाठी अतिशय उपयोग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्यातले जर तुम्ही व्हिडिओ ऑन केले तर बघा, 10-15 मिनिटाच्या वर काही नाहीये. 10 मिनिटं, 12 मिनिटं, 15 मिनिटं. 15 मिनिटात एक-एक कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. मग चला करा मन लावून अभ्यास. ऑल द बेस्ट.